नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलचा लास्ट जो एक प्रॅक्टिस सेट आहे 1.5 तो पाहणार आहोत. तो बेसिकली काय आहे, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल तुम्ही जो टॉपिक पाहिलेला आहे त्याचे काय ऍप्लिकेशन्स आपण कशात मध्ये बघणार आहोत, तर वर्ड प्रॉब्लेम मध्ये बघणार. तुम्हाला एक्झाम मध्ये किंवा कोणकोणत्या प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम येतात जनरली, तर एजेसच्या रिलेटेड दोन व्यक्तींमधलं तुम्हाला एज दिलं जाईल आणि त्यांच्यात काहीतरी कंडिशन देऊन एक वर्ड प्रॉब्लेम फ्रेम केला असेल आणि तो वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचा आहे, मॅथमॅटिकल कन्व्हर्ट करायचा आहे या लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलचा यूज करून, आणि तो वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करा. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल सॉल्व्ह कसे करायचे त्या मेथड जे आहेत आपल्यापेक्षा 3 मेथड्स आहेत. एलिमिनेशन मेथड आहे, ग्राफिकल मेथड आहे आणि ग्रामर सोल्व मेथड आहे. त्यापैकी कोणतेही एक मेथड यूज करून तुम्ही वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला दिला असेल आणि तो काय करायचा, तुम्हाला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. त्याच्यानंतर कन्व्हर्ट केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही त्याचं सोल्युशन ज्या पद्धतीने विचारलं त्या पद्धतीने तुम्हाला आन्सर द्यायचे. मग तुम्हाला प्रॉब्लेम कशाच्या कोणत्या गोष्टीच्या रिलेटेड विचारले जातील एक्झामला, तर नॉर्मली बघा एजेसच्या रिलेटेड विचारले जातात. नंबर्स मध्ये तुम्हाला काहीतरी रिलेशन असेल त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम विचारले जातात. फ्रॅक्शन असेल, फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असे दोन गोष्टीबद्दल म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला रिलेशन देऊन एक वर्ड प्रॉब्लेम फ्रेम केला जाईल आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल आणि तो तुम्हाला या पद्धतीने यूज करायचा आहे. दोन व्हेरिएबल लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचा यूज करून तुम्हाला हा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. त्याच पद्धतीने जिओमेट्रिकल प्रॉपर्टीज जे आहेत, जसे की तुम्हाला आता जिओमेट्रिकल प्रॉपर्टीज माहिती आहे, जसं रोम्बस असेल, रेक्टँगल असेल, क्वाड्रिलॅटरल्स असतील, वेगवेगळ्या शेपचे जिओमेट्रिक आहे, त्याच्यामध्ये एक तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिला असेल, तो वर्ड प्रॉब्लेम यूज करून आपण काय करायचं आहे, त्याचे कन्व्हर्जन आपण इक्वेशन्स मध्ये करायचे आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करून जे रिक्वायर्ड तुम्हाला सोल्युशन पाहिजे ते फाइंड आउट करायचं. त्याच्याच पद्धतीने तुम्हाला जे सायन्सचे फॉर्म्युले आहेत वेगवेगळे, जसे की स्पीड, डिस्टन्स आणि टाइम मध्ये हे काय रिलेशन आहे याच्या रिलेटेड पण तुम्हाला काय दिले जातील, वर्ड प्रॉब्लेम दिले जातील. याच्या पद्धतीने तुम्हाला हे सोडून ह्याच्या व्यतिरिक्त अजून पण तुम्हाला एक्स्ट्रा वेगवेगळ्या टाईप वरती पण प्रॉब्लेम विचारू शकतील. आता हे वर्ड प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक की वर्ड्स तुम्हाला माहित पाहिजे. तर सगळे जे काय तुम्हाला देणार ते वर्डिंग मध्ये सगळे प्रॉब्लेम दिले जातील, वर्ड्स मध्ये प्रॉब्लेम दिले जातील. आता मग तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये जे काही कीवर्ड आहे, आता मी कीवर्ड हा वर्ड यूज करतो. कीवर्ड जे आहेत की मॅथ्स मध्ये ते सिम्बॉलिकली कसे रिप्रेझेंट होते, एक ठराविक, जसं की इज इक्वल टू असेल, वर्ड मध्ये इज इज जर आलं तर मॅथमॅटिकल आपण ते इज इक्वल टू दाखवायचं. मग किंवा ऍडिशन केव्हा करायची, दोन दोन ह्याच्यामध्ये कंडिशन मध्ये, सबट्रॅक्शन केव्हा करायची, मल्टिप्लिकेशन कसं करायचं, कधी केलं जातंय व्हेरिएबल्स मध्ये, त्याच्यानंतर डिव्हिजन कधी केले जाईल, या सगळ्या गोष्टी आपण जे काही कीवर्ड्स आहेत मी आता नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला दाखवेल. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. मी काय करतो आता हे इरेज करतो आणि नेक्स्ट जे लागणार आहे आपल्यासाठी कीवर्ड्स ते मी तिथे लिहून घेतो तुमच्यासाठी. ओके, ठीक आहे. आता बघा वर्ड प्रॉब्लेम मध्ये जे कीवर्ड्स असतात, जसं की इज, वॉज, वेअर, आपल्याला मॅथमॅटिकल सिम्बॉल त्यासाठी काय यूज करणार आहे आपण, इज इक्वल टू हे सिम्बॉल यूज करायचं आहे. हे वर्ब असेल त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, वर्ड मध्ये जिथं समवन एज इज असं म्हटलं, इज हा वर्ड आला तर इज इक्वल टू सिम्बॉल यूज करणार. ते प्लस साइन कधी यूज करणार, मायनस, इंटू, डिवाइड, हे कसे यूज होतात ते बघा. जेव्हा वर्ड मध्ये सम, टोटल, प्लस, मोर दॅन, ऍडेड बाय, डिक्रीज्ड बाय, सॉरी इन्क्रीज्ड बाय, यासारखे म्हणजे वाढीव काय कोणती जर गोष्ट वाढत्या हे जर रिप्रेझेंट होत असेल तर आपण काय यूज करायचं आहे, मॅथमॅटिकली प्लस सिम्बॉल यूज करायचा आहे. त्याच पद्धतीनं जर गोष्टीमध्ये डिफरन्स क्रिएट होतात, म्हणजे कमी होत आहे, डिफरन्स तयार होतोय, असं म्हणजे जसं की डिफर बाय, डिफरन्स, लेस दॅन, मायनस, डिक्रीज्ड बाय, यासारखे वर्ड आले तर त्याच्यासाठी आपण काय करायचं, निगेटिव्ह साइन यूज करायचा आहे. त्याच्यानंतर टाइम्स असेल, ट्वाइस, डबल, ट्रिपल, ट्रिपल्स, ट्रिपलेट, म्हणजे डबल ट्रिपल आपण म्हणतो ना, टाइम्स एवढ्या टाइमने वाढला, तेवढ्या टाइमने वाढला, डबल झाला, ट्रिपल झाला. जे वर्ड प्रॉब्लेम मध्ये हे जर वर्ड आले तर त्याच्या जागी आपण काय करायचं, ते ऑपरेशन जे काय नोन असणार त्याच्यातच रिलेशन दिलेलं असते. दोन गोष्टीमध्येच आपण हे काय करतो, हे बायनरी ऑपरेटर आहे, म्हणजे दोन गोष्टी इंडिकेट करणार. सम म्हणजे दोघांची सम करावी लागणार. टोटल काहीतरी जितके जण असतील व्हेरिएबल असतील त्यांची सम तुम्हाला इंडिकेट केली असेल. त्याच पद्धतीने टॉयस, थ्राइस, थ्राइस असेल, ट्रिपल असेल, हे जे वर्ड आहे ते काय करतात, इंडिकेट केलं, मल्टिप्लिकेशन इंडिकेट करतात. मल्टिप्लिकेशन आपण क्रॉस न दाखवेन किंवा डॉट न दाखवेन. त्याच पद्धतीनं डिव्हिजन साठी पर, पर्सेंट म्हणतो ना, पर्सेंट प्रति 100, डिवायडेड बाय, शेअर्ड इक्वली, समान सगळ्यांना समान गोष्टी वाटल्या, किंवा कोशंट, यासारखे जर वर्ड आले वर्ड प्रॉब्लेम मध्ये तर त्याच्यासाठी आपण काय बोलणार, डिव्हिजन ऑर या स्लॅश सारखा आपण सिम्बॉल वापरतो, आपण असंही वापरतो सिम्बॉल. ठीक आहे, तर हे ठराविक काय काय मी तुम्हाला काय दिले, कीवर्ड दिले, तर मॅथमॅटिकली
सिम्बल कसे कन्वर्ट होतात ते आपण इथं बघितलं. आता जे अननोन असतात ना, ज्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत त्या गोष्टीसाठी आपण काय करणार आहे, व्हेरिएबल असाइन करणार. आता डोक्यात एवढं लक्षात ठेवा, आपण कशाचं ऍप्लिकेशन बघतोय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर आपल्याला प्रत्येक वर्ड प्रॉब्लेम हा त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असाइन करावे लागणार आहेत आणि त्या दोन व्हेरिएबल मध्ये आपल्याला काहीतरी ठराविक कंडिशन दिलेली असेल, त्यांच्या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असेल, ती इन्फॉर्मेशन केअरफुली वाचायची आणि ज्या काही कंडिशन आहेत त्या कीवर्डचा यूज करून मॅथमॅटिकली ते लिनियर इक्वेशनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, एक्सप्रेस करायचे आणि आपल्याला काय करायचे, ते वर्ड प्रॉब्लेम एकदा का लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट झाले सगळा वर्ड प्रॉब्लेम, तर तुम्ही ते लिनियर ऑपरेशन कसे सॉल्व्ह करायचे त्या पद्धतीने सॉल्व्ह करा आणि जे तुम्हाला रिक्वायर्ड आन्सर विचारले त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट 1.5 मधील 1 बाय 1 जे काही क्वेश्चन्स असतील ते सर्व काय करू, सॉल्व्ह करू. तुमच्यासाठी मी तर क्वेश्चन लिहित आहे, तोपर्यंत हे सिम्बॉल तुम्हाला पाहिजे असतील तर हा स्क्रीनशॉट घ्या याचा आणि नोट डाऊन करून ठेवा. ह्याचा यूज मी वर्ड प्रॉब्लेम मध्ये कसा करते, म्हणजे वाचताना कसे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बनतात त्याच्यासाठी याचा तुम्हाला यूज डेफिनेटली होईल. त्यामुळे हे चार्ट तुमच्यापाशी असावा. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. मी आता त्याच्यानंतरच्या स्लाइड मध्ये काय करते, प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतो. ठीक आहे. ओके. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 1.5 मधील फर्स्ट क्वेश्चन पहा काय दिलाय. 2 नंबर्स डिफर बाय 3. दोन नंबर दिलेत तुम्हाला, कोणत्या आहेत आपण नंतर बघू. दोन नंबर मधला डिफरन्स किती आहे, 3 आहे. हे इंडिकेट करतात. डिफरन्स आहे म्हणजे सबट्रॅक्शन येणार आहे, हे लक्षात आलं. पुढं आता पहिलेच ते बघा, हे वर्ड प्रॉब्लेम सोडताना तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअरफुली अंडरस्टँड करून घ्यायचा. फर्स्ट ऑफ ऑल काय सिच्युएशन आहे प्रॉब्लेमची ते क्लिअरली कळाल्याशिवाय पुढे प्रोसीड नाही करायचे. बघा, बरोबर आहे. ठीक आहे. तर पहा, मी आधी कम्प्लीट रीड करतो, देन 1 बाय 1 याचं कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो. 2 numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. मग ते नंबर कुठले असतात, दोन नंबर सांगले, 2 नंबर्स. आता फर्स्ट ऑफ ऑल बघा, आपल्याला काय करायचं, ते काय फाइंड आउट करायचं ते शोधायचं. काय फाइंड आउट करायचं आहे, नंबर्स फाइंड आउट करायचे. ते आपल्या जे फाइंड आउट करायचे नॉर्मली तेच काय असतात, आपले व्हेरिएबल त्यांनाच आपल्याला असाइन करावं लागतं. आता या केसमध्ये आपल्याला व्हेरिएबल्स नंबर्सला असाइन करणार. आता 2 नंबर्स फक्त म्हटले तर त्या नंबरसाठी त्यांनी काय स्पेसिफिक नावं दिलेत का, तर प्रॉब्लेम मध्ये ते सर्च करा. तर तुम्हाला लक्षात येईल की त्या नंबरसाठी एक स्मॉलर नंबर आणि एक ग्रेटर नंबर हे नोमेनक्लेचर त्याची नावं दिलेली आहेत या पद्धतीने. मग आपल्याला जे व्हेरिएबल असाइन करायचे, एक स्मॉलर नंबरला एक व्हेरिएबल असाइन करा आणि ग्रेटर नंबरला एक व्हेरिएबल असाइन करा. कारण आपण जे ऍप्लिकेशन बघतोय ते लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल मधलं दिसतं. आता 2 व्हेरिएबल आहेत तर 2 कंडिशन तर तुमच्या प्रॉब्लेम मध्ये ह्या असल्याच पाहिजे, तरच आपल्याला हे काय करणार, सॉल्व्ह करता येईल. आता 2 कंडिशन तिने दिलेल्या आहेत बघा प्रॉब्लेम मध्ये. तर फर्स्ट स्टेप बघा, जे गोष्टी काढायच्या ज्या अननोन आहेत. आता व्हेरिएबल, आता आपल्याला फाइंड आउट काय करायचे, नॉर्मली नंबर्सच फाइंड आउट करायचे. तर एक कोण नंबरला नाव काय काय दिले त्यांनी, स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर, त्यांना व्हेरिएबल असाइन करा. मग मी व्हेरिएबल असाइन कसं करतोय बघा, लेट स्मॉलर नंबर बी एक्स and greater number b y. स्मॉलर नंबरला मी x अजून केले आणि ग्रेटर नंबरला मी काय अजून केले, y अजून केले. आता बघा, आता जी काही इन्फॉर्मेशन दिलेली असेल त्याच्यानुसार आपण आता वर्ड प्रॉब्लेम फ्रेम करणार. आता इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचे, व्हेरिएबल असाइन केले ना आपण. नेक्स्ट स्टेप काय करायचे, फर्स्ट स्टेप लक्षात घ्या. फर्स्ट स्टेप काय करायची, व्हेरिएबल असाइन करायचं. आधी केअरफुली प्रॉब्लेम वाचायचा, ज्या गोष्टी काढायच्या असेल त्यासाठी व्हेरिएबल क्वांटिटी कोणत्या असाइन करायचे ते डिसाइड करायचे. ते केल्यानंतर आपण काय करणार, ज्या कंडिशन दिल्या ना प्रॉब्लेम मध्ये त्याचा यूज करू. आता पहिलीच कंडिशन पहिल्या स्टेटमेंट मध्ये आहे, काय दिल्या, तो नंबर्स डिफर बाय 3, म्हणजे दोन नंबरचा डिफरन्स 3 आहे. आता ते दोन नंबर कुठले आहेत, एक मोठा नंबर आणि एक छोटा नंबर. दोन नंबरचा डिफरन्स किती आहे, किती आहे म्हणून सांगितलं त्यांनी, 3 आहे. आता या केस मध्ये काय होईल, अकॉर्डिंग टू फर्स्ट इन्फॉर्मेशन म्हणा किंवा कंडिशन म्हणा, आपण कंडिशन म्हटलं तरी चालेल किंवा इन्फॉर्मेशन हा वर्ड यूज केला तरी चालेल. काय सांगितलंय तुम्हाला, दोन नंबरचा डिफरन्स किती आहे, 3 आहे. आता डिफरन्स आपण +3 आहे म्हणजे याचा अर्थ काय, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर वजा केलेला आहे. मोठ्या नंबर मधून काय वजा केलेला आहे, छोटा नंबर वजा केलेला आहे. म्हणजे या केस मध्ये काय होईल, y मायनस एक्स, मोठा नंबर मायनस छोटा नंबर. y कशासाठी आपण अजून केलाय, ग्रेटर नंबर. एक्स कशासाठी अजून केलाय, स्मॉलर नंबर.
वाय मायनस एक्सचा आन्सर किती येणार इज आलाय का डिफर बाय किती आहे 3 त्यांच्यातला डिफरन्स किती आहे 3 इथे इज वगैरे वर्ड यूज नाही केला पण आपण बाय इथे डिफरन्स दोघांच्यातला 3 आहे दोन नंबर मधला डिफरन्स 3 आहे द डिफरन्स बिटवीन टू नंबर इज 3 मग आपण असंही म्हणू शकतो किंवा असंही स्टेटमेंट असेल ते मग हे इक्वेशन तुमचं पहिलं काय करूया याला जर मॉडिफाय करूया आपल्याला जशी सवय आहे एक्स अगोदर नंतर वाय तर दोन्ही साईडला इक्वेशनला काय करूया मल्टिप्लाय मायनस करू शकतो किंवा आहे ठीक आहे असंच ठेवूया आपण हे इक्वेशन नंबर 1 आपण अजून करू पण यूज टू तुम्ही एक्स मायनस वाय या त्याच्याशी युज आहे मग आता हे कसं मॉडिफाय करू आपण एक काम करू जे स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर आहेत ना तेच इंटरचेंज करतो स्मॉलर नंबरला मी वाय म्हणतो मग आता त्यांच्या जागा पण बदलावी लागतील ठीक आहे एक मिनिट हा काय असेल हा मी काय करतो ग्रेटर नंबर करतो ग्रेटर नंबर त्याच्यासाठी एक्स सिंबल यूज करू आपण आणि जो स्मॉलर नंबर आहे त्याच्यासाठी मी काय करतो वाय सिंबल यूज करतो मग कंडिशन काय बनेल मोठा नंबर कोणता आहे एक्स छोटा नंबर कोणता आहे वाय आता इक्वेशन बघा आपल्याला आपण जर नॉर्मली बघितलं ना त्या फॉर्म मध्ये तसे दिलं असतं तरी पण आपण याचं इक्वेशन सॉल्व्ह केलं असतं पण हे जरा तुमच्या रेग्युलर जसं दिसतंय तसंच आपण हे काय केलं अजून केलेलं आहे त्याच्यानंतर काय करायचं सेकंड कंडिशन काय दिल्या प्रॉब्लेम मध्ये बघा अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन दुसरी कंडिशन काय दिलेली आहे प्रॉब्लेम त्याच्यावरून तुम्हाला सेकंड इक्वेशन तुमचं फ्रेम होईल अल्जेब्राइक इक्वेशन फ्रेम होईल काय दिलंय सम ऑफ सम म्हणजे काय प्लस दोघांची कोणाची तरी बेरीज आहे कोणाकोणाची ट्वाइस द स्मॉलर नंबर ट्वाइस द स्मॉलर नंबर ट्वाइस द आता मी सेकंड लिहिते स्मॉलर नंबर सेकंड लिहिते ट्वाइस द स्मॉलर नंबर समज नंबरला आपण व्हेरिएबल काय म्हणलंय वाय म्हणलंय ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे थ्राइस म्हणजे 3 पट इज म्हणजे काय ना इक्वल टू मग मी सांगितलं की वर्ड्स कसे कन्वर्ट होतात ते बघा त्याचा यूज केला ना तुम्ही तर इक्वेशन फ्रेम करताना तुम्हाला मदत होईल मग इज किती दिले तुम्हाला 19 हे इक्वेशन नंबर 2 झालं आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायला तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात एक तर आता तुमच्यापाशी वेगवेगळे वेज आहेत आता इलिमिनेशन तर यूज करा किंवा डिटरमिनंट यूज करून तुम्ही पण हे काय करू शकता आन्सर सॉल्व्ह करू शकता डिटरमिनंट ने यूज केलं तरी चालू शकतं किंवा इलिमिनेशन आपण काय करूया इलिमिनेशन कडे जाऊया इक्वेशन काय करा इलिमिनेशन कसं करणार इक्वेशन तर कोएफिशियंट सेम करावे लागतील कोएफिशियंट सेम कसे करणार तुम्ही इक्वेशन 1 मध्ये बघा इक्वेशन 1 चे 1 1 कोएफिशियंट आहेत तर इथं कोणाला सेम करूया हे मायनस आहे प्लस आहे आपल्याला इक्वेशन ऍड करायला आवडेल मग काय करा एक नंबरच्या इक्वेशनला इथं किती वायचा कोएफिशियंट 2 तर एक नंबरच्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करूया 2 जेणेकरून वाय चे कोएफिशियंट आपले काय होते सेम होतील आणि नंतर आपण काय करणार ते दोन इक्वेशन ऍड करणार म्हणजे वाय व्हेरिएबल निघून जाईल एक्स मध्ये आपल्याला आन्सर मिळेल ठीक आहे तर आता पहा मी काय करतोय मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय इथे मल्टिप्लाय करायचंय 2 वी गेट मग आपल्याला काय मिळेल मग आपल्याला काय मिळतंय पहा 2 into x 2x minus 2 into y 2y equals to 3 into 2 6 हे नवीन इक्वेशन भेटलं इक्वेशन नंबर 3 आता इक्वेशन 2 आणि 3 मध्ये बघा y चे कोएफिशियंट सेम झालेत आता x साइन प्लस आहे x साइन मायनस आहे दोन्ही इक्वेशन काय करा ऍड करा दोन्ही इक्वेशन काय करणार तुम्ही ऍड करणार मग काय म्हणणार तुम्ही ऍडिंग इक्वेशन 2 and इक्वेशन 3 वी गेट मग आपल्याला काय मिळते बघा इक्वेशन 2 नंबरचं कोणतं आहे आपल्यापाशी 3x plus 2y equals to 19 आणि 3 नंबरचं इक्वेशन काय आहे हे दोन्ही इक्वेशन काय करायचे आपल्याला ऍड करायचे 2x minus 2y equals to 6 आता हे दोन्ही ऍड करूया 3x plus 2x हा 5x होईल हा 2y minus 2y एकमेकाला कॅन्सल होतील आणि 19 plus 6 किती होईल 25 त्याच्यावरून तुम्हाला x काढायचं x इज इक्वल टू काय होईल 25/5 हा डिवाइडला जाईल देअरफॉर x इज इक्वल टू किती मिळालं तुम्हाला 5 x मिळाला x कोण आहे आपला लार्जर नंबर आहे ग्रेटर नंबर आहे ठीक आहे आता आलेला x आपण या कुठल्या तरी 2 आणि 3 किंवा 1 2 3 कुठेही तुम्ही हा जो x ची व्हॅल्यू पुट अप करा आणि y ची व्हॅल्यू फाइंड करा आपण काय करूया 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये पुट करूया का x च्या तर मला वाटतंय 2 नंबरच्या पुट करून टाकू पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2 वी गेट मग आता काय मिळतंय ते पहा आपल्याला इक्वेशन 2 मध्ये x ची व्हॅल्यू पुट करतो 3 into 5 plus 2y equals to 19 therefore हे किती होईल 15 प्लस 2y बरोबर 19 बरोबर 2y बरोबर हा 15 तिकडे टाकला 19 मायनस 15 therefore 2y बरोबर किती होईल 4 19 मधनं 15 गेले 4 राहतील आता हा 2 काय y ला कशाला मल्टिप्लिकेशन होईल तिकडे जाताना तो काय होईल
डिवाइड त्याच्यावरून y किती भेटेल, बेके बेजून 4, 2 1 2, 2 2 4, म्हणजे y ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, एवढं मिळालेलं आहे. बरोबर. आता जे काय तुमचा आन्सर फायनल असेल, समअप करायचं असेल, आता जागा नाही, मी इथे एवढ्या समअप करतो. कसं समअप करायचं, जे नॉर्मली जे आपण व्हेरिएबल मांडलेत ना, मानताना आपण बी यूज करतोय, आणि जेव्हा आन्सर आपलं फायनल तिथं फक्त इज यूज करायचं. आता तुम्हाला फाइंड द नंबर्स म्हणले, आता तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता, आता नंबर्स त्यांची नावं घेऊन दिली तरी चालेल, किंवा देअरफॉर असं लिहिलं तरी जाईल. देअरफॉर 2 रिक्वायर्ड नंबर्स आर, 2 रिक्वायर्ड नंबर्स आर, काय असतील ते 5 अँड दुसरा कोणता 2, हे तुमचं काय असेल आन्सर असेल. तुम्ही या भाषेत पण देऊ शकता, ग्रेटर नंबर कोणता आहे आणि स्मॉलर नंबर कोणता आहे, या पद्धतीने दिलं तरी चालेल आन्सर. आणि देन तुम्ही रिक्वायर्ड 2 नंबर्स लिहिलं तरी चालेल. देअरफॉर, ठीक आहे, मी त्याच पद्धतीने लिहितो. देअरफॉर ग्रेटर नंबर इज एक्स इज इक्वल टू किती आहे बाबा, एक्स आन्सर किती आले 5 असेल. अँड स्मॉलर नंबर इज वाय. जर त्यांनी स्मॉलर नंबर ग्रेटर नंबर या भाषेत विचारलं असतं तर हे आपल्याला आन्सर लिहावं लागलं असतं. त्यामुळे मी दोन्ही पण आन्सर लिहितो इथं. देअरफॉर रिक्वायर्ड 2 नंबर्स आर, रिक्वायर्ड 2 नंबर्स आर, मग ते रिक्वायर्ड 2 नंबर कोणते आहेत तुमचे 5 अँड 2. हे तुमचं काय झालं, कम्प्लीट सोल्युशन झालं प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. इज आहे. आता मी याच्यामध्ये काय केले ते मी क्लिअर सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल हा जो वर्ड प्रॉब्लेम आहे तुम्ही क्लिअरफुली वाचायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचे, ज्या गोष्टी फाइंड करायच्या, ज्या गोष्टी अननोन आहेत किंवा ज्या गोष्टींमध्ये रिलेशन तुम्हाला दिले त्याच्यानुसार व्हेरिएबल सिलेक्ट करायचे त्या गोष्टींना. आता 2 नंबर मध्ये दिलेत आणि 2 नंबरला आपण त्यांनी नावं दिलेली आहेत, एक स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबरला मी व्हेरिएबल असाइन केले आणि दिलेल्या कंडिशन वरून मी इक्वेशन्स फॉर्म केले. आता इक्वेशन एकदा फॉर्म झाले, व्हेरिएबल असाइन करणं महत्वाची स्टेप आहे. एकदा व्हेरिएबल असाइन झाले आणि जे काही तुम्हाला कंडिशन दिले त्या कन्वर्ट करायच्या मॅथमॅटिकल इक्वेशन्स मध्ये. आता ऑब्वियस आहे की व्हेरिएबल काय असणार, लिनियर, म्हणजे 2 लिनियर इक्वेशन तुमचे काय मिळतील, तुम्हाला मिळतील. ते 2 लिनियर इक्वेशन तुम्ही कोणत्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर एलिमिनेशन मेथड यूज करा, जे तुम्हाला अप्रोप्रिएट मेथड आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं, सॉल्व्ह करायचंय. त्याच्यानंतर काय करायचंय, तुम्हाला जे ज्या गोष्टी विचारले, जसा तुम्हाला प्रॉब्लेम वर्ड मध्ये विचारले तर तुम्हाला आन्सर पण कशात मार्क करायचं, द्यायचा आहे त्यांना वर्ड मध्ये द्यायचं. तर या पद्धतीने तुम्हाला काय करावे लागतील, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतील. आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघा, तोपर्यंत हा काय घ्या तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा, तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी भाषेत दिलाय. कशा कोणता शब्द दिलाय बघा, काय ऍक्टिव्हिटी दिले, आय एम अ रेक्टँगल, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. या गोष्टी या फ्लो चार्ट अनुसार हा काय करायचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तुम्हाला तर रेक्टँगल बद्दल माहित असेल, रेक्टँगलच्या अपोजिट साइड कशा असतात, इक्वल असतात. आता अपोजिट साइड दिलेत का बघा, अपोजिट साइड दिलेत का बघा, 2x + y = 8. काय लेंथ आहे. आता दोन डायमेन्शन असतात रेक्टँगलला, एक असते लेंथ आणि एक असते ब्रेड्थ. लेंथ, ब्रेड्थ, बरोबर आहे. आणि रेक्टँगलची प्रॉपर्टी काय असते, सगळे अँगल 90 डिग्री असतात आणि अपोजिट साइड कशा असतात, इक्वल असतात, इक्वल इन लेंथ असतात. ठीक आहे. आता त्याच प्रॉपर्टीचा यूज करून आपण काय करायचे, एक्स आणि वाय फाइंड आउट करायचे. एक्स आणि वाय फाइंड आउट झाले की आपल्याला पेरिमीटरचा फॉर्म्युला जो आहे रेक्टँगलचा फाइंड आउट करायचा, म्हणजे सगळ्या साइडची ऍडिशन म्हणजे पेरिमीटर, तो फाइंड आउट करायचा. आणि एरिया ऑफ रेक्टँगल कसा काढता तुम्ही, लेंथ इंटू ब्रेड करते. त्यासाठी तुम्हाला लेंथ आणि ब्रेड ह्या रेक्टँगलच्या माहित पाहिजेत. आता ह्याच्यात तुम्हाला 2 लेंथ आहेत पण दोन्ही पण इक्वल लेंथ आहेत. आता त्याच प्रॉपर्टीचा यूज करून हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होतोय बघा, ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम आहे. तर आपण या फ्लोचार्ट अनुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर काय करतोय ते पहा, सोल्युशन इन रेक्टँगल, रेक्टँगल opposite sides are equal in length, त्यांच्या लेंथ कशा असतात, अपोजिट साइडच्या इक्वल असतात. मग पहिल्या कंडिशन नुसार आता लेंथ काय होईल, देअरफॉर 2x + y + 8 इक्वल्स टू काय होईल, कोणती लेंथ असेल, अपोजिट साइड कोणती आहे, या साइडला अपोजिट ही साइड आहे, काय होईल 4x - y. हे इक्वेशन सिम्प्लिफाय करा, काय होतंय बघा, हा x क्वांटिटी तिकडे नेतो, y क्वांटिटी इकडे आणतो, काय होतंय बघा,
हा y इकडे आल्यावर हे 2y बनेल, 2y प्लस 8, हा 2x इकडे गेल्यावर मायनस 2x बनेल, म्हणजे 4x मायनस 2x होईल. ठीक आहे. मग ह्याच्यावरून इक्वेशन काय मिळते बघा, 2y प्लस, एकच मिनिट, काय करूया आपण, 2y, एक काम करूया, व्हेरिएबल एका साईडला आणले सगळे आणि कॉन्स्टंट एका साईडला ढकलतो. व्हेरिएबल जे आहेत इकडे ह्या साईडला ते सगळे मी इकडे आणतो. काय होईल बघा, 2x प्लस वाय, ऑलरेडी या साईडला व्हेरिएबल होते, हे व्हेरिएबल मी या साईडला आणतो. 4x, हा प्लस आहे मायनस होईल, हा मायनस आहे हा प्लस होईल, हा प्लस 8 आहे तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस 8. आता आपण व्हेरिएबलचं सिम्प्लिफिकेशन करूया. 2x मायनस 4x किती राहील, मायनस 2x राहील, राईट. त्याच्यानंतर y प्लस वाय किती राहील, 2y राहील, इक्वल्स टू किती आहे, मायनस 8 आहे, मायनस 8 आहे. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स, आता एक काम करूया, डिवाइड करायला लागेल ना. आता 2 कॉमन निघेल ना, ह्याच्यातून मी मायनस 2 कॉमन काढतो, काय होईल मग हे, x मायनस वाय तुमचं भेटेल, आणि हा काय आहे, मायनस, मायनस 2 कॉमन घेतलं, इथं प्लस आहे, पण प्लस मधलं मायनस कॉमन घेतलं म्हणजे काय होईल, x मायनस वाय, हे असे भेटेल. आता हा मायनस 2 या एक्सप्रेशनला मल्टिप्लिकेशन म्हणजे तिकडे जाताना तो डिवाइड होईल, म्हणजे तुम्हाला एक्सप्रेशन काय भेटेल, x मायनस वाय इक्वल्स टू मायनस 8 अपॉन मायनस 2, म्हणजे x मायनस वाय इक्वल्स टू किती भेटेल तुम्हाला, 4. हे इक्वेशन नंबर 1 भेटेल, एक लिनियर इक्वेशन मिळालं तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अल्सो, आता दुसरं पण एक लेंथ आहे ना, ब्रेडथ आहे ना तुम्हाला, त्या पण इक्वल असणार आहेत. रेक्टेंगलची प्रॉपर्टीज आपण लिहिलेले आहेत, अपोजिट साइड कसे असतात, इक्वल. तर अल्सो काय म्हणू आपण, 2y इक्वल्स टू काय असणार आहे, x प्लस 4 असणार. सगळे व्हेरिएबल आपण काय करू, एका साईडला असाइन करू, काय होईल मग, देअरफॉर x, सॉरी, हा ऑलरेडी x आहे इकडे, आणि काय होईल, मायनस x, हा प्लस 2y इक्वल्स टू काय होईल, 4. बरोबर आहे, 4 होईल. हे इक्वेशन नंबर काय म्हणू आपण, 2 नंबरचं इक्वेशन म्हणू. आता 1 नंबर इक्वेशन, 2 नंबरचं इक्वेशन बघा, x चा कोएफिशियंट 1 आहे, तर मायनस 1 आहे, दोन्ही इक्वेशन ऍड करा. हे तर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे, मी फास्ट घेतोय. ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वी गेट, मग आपल्याला काय मिळते पहा. इक्वेशन एक काय आहे, x मायनस वाय इक्वल्स टू 4 प्लस, सेकंड इक्वेशन काय, मायनस x प्लस 2y इक्वल्स टू 4. मग आता काय होतंय पहा, x प्लस x मायनस x एकमेकाला जाईल, मायनस वाय प्लस 2y म्हणजे किती राहिले, प्लस वाय राहिला, आणि 4 प्लस 4 किती होईल, 8. म्हणजे याच्यावरून तुम्हाला y व्हेरिएबलची व्हॅल्यू किती भेटली, 8 मिळाले. त्याच्यातला y आपण फाइंड आउट केला. त्याच्यानंतर आपण काय फाइंड आउट करतोय ते पहा. नाव आता आपण ही आलेली व्हॅल्यू पुट, आलेली y ची व्हॅल्यू 8 कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करूया, इक्वेशन 1 मध्ये पुट करूया, म्हणजे आपल्याला पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1 वी गेट. मग आपल्याला काय मिळतंय ते पहा, x मायनस 8 इक्वल्स टू 4, therefore x इज इक्वल टू 4 प्लस 8, म्हणजे x किती मिळाला तुम्हाला, 12. x मिळाला, y मिळाला. आता आपल्याला पेरिमीटर काढायसाठी लेंथ आणि त्याच्या हे जे रेक्टेंगलचे डायमेन्शन जे असतात ते माहित असावे लागतात. मग रेक्टेंगलचे डायमेन्शन कोणते आहेत, दोनच गोष्टी असतात रेक्टेंगल मध्ये, एक लेंथ असते, एक ब्रेडथ असते. ते आपण आता काय करूया, फाइंड आउट करून घेऊया. नाव लेंथ ऑफ रेक्टँगल, लेंथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, आता तुम्ही कोणतीही लेंथ अजून करू शकता, हे इक्वेशन घ्या किंवा हे इक्वेशन घ्या, दोन्ही पण काय लेंथच आहेत. मग आता जे सोपं आहे तेच घेतो, 4x मायनस वाय घेऊया, 4 इंटू एक्स, एक्स किती आहे 12, मायनस वाय ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 8, ते सॉल्व्ह करूया. बारीक बार 24 बार 36 बार 48, 12 4 जार 48 मायनस 8, म्हणजे तुम्हाला लेंथ किती मिळाली रेक्टेंगलची, 40. लेंथ किती भेटली तुम्हाला रेक्टेंगल, आता युनिट दिलं नाही ते ऍज इट इज राहील. त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचंय, नाव ब्रेडथ ऑफ रेक्टँगल पण फाइंड आउट करून घ्या. ब्रेडथ ऑफ रेक्टँगल, रेक्टँगल त्याला एल म्हणतो मी, ठीक आहे, म्हणजे एल इज इक्वल टू तुम्हाला काय भेटला, 40 भेटला रेक्टँगल. ते कसे फाइंड आउट करणार तुम्ही, आता ब्रेडथ फाइंड आउट करायचे म्हणजे हे एक तर 2y होईल किंवा x प्लस 4 होईल, कोणते पण एक घ्या तुम्ही. आपण इझी आहे तेच घेऊया, 2y, 2 इंटू वाय म्हणजे 2 इंटू वाय ची व्हॅल्यू किती आहे आपण काढलेले फाइंड आउट, 8 केलेले आहे. त्याच्यावरून आपल्याला किती भेटलं, 16. आता ब्रेड साठी मी बी यूज करतो, बी ची व्हॅल्यू किती भेटली, 16. ठीक आहे, तर ह्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत. तर आता मी काय करणार, आता ज्या एक्स आणि वाय मिळाल्या आणि मला जे पॅरामीटर लागणार आहेत
पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करायला ते मी ऑलरेडी आता फाइंड आउट केले. लेंथ पण माहिती मला माहित आहे आणि ब्रेड पण माहित आहे. आता जी पहिली गोष्ट विचारली आपल्याला पेरिमीटर, देअरफॉर जे विचारले पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल. नाव पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल कसा फाइंड आउट करता तुम्ही? 2 इंटू एल प्लस बी. एल म्हणजे काय? लेंथ ऑफ रेक्टेंगल. बी म्हणजे काय? ब्रेथ ऑफ रेक्टेंगल. त्याच्यावरून कसं मिळेल आपल्याला? 2 इंटू एल किती आहे? 40 प्लस 16 हे किती होईल? 2 इंटू 56 म्हणजे हे टोटल किती होईल? 56 दोन्ही किती होतील? 112. 112. तुम्हाला पेरिमीटर काय भेटला रेक्टेंगलचा? 112 भेटलेला आहे. त्याच पद्धतीने तुम्ही आता काय काढायचं? एरिया काढायचा. एरियात आपण जागा नाही याच्यात कमी दिसते जागा. हे किती भेटले? 112. या पद्धतीने तुम्ही काय काढलायचा? पेरिमीटर काढलेला आहे. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. म्हणजे मी काय करेन, जो ही साइड मी काय करतो? इरेज करतो. तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि जो आपल्याला फाइंड आउट करायचा एरिया ते मी फाइंड आउट करतो. ठीक आहे. तर इरेज करतो मी हा पार्ट. ठीक आहे. तोपर्यंत हा काय करून घ्या तुम्ही? स्क्रीनशॉट करून घ्या. मी हा पार्ट काय करतो? इरेज करतो. आणि मी इथं काय करतोय? एरिया जो फाइंड आउट करायचा ना तो मी फाइंड आउट करून घेतो या ठिकाणी. मग देअरफॉर एरिया ऑफ रेक्टेंगल. एरिया ऑफ रेक्टेंगल कसा फाइंड आउट करणार तुम्ही? फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, लेंथ इंटू ब्रेड असते. एरिया ऑफ रेक्टेंगल कसा फाइंड करतो आपण? कुठल्या पण रेक्टेंगल आयताचं क्षेत्रफळ कसा काढतो आपण? लांबी गुणिले रुंदी. लेंथ इंटू ब्रेड. लांबी गुणिले रुंदी. लेंथ किती आलेली आहे आपली? 40. ब्रेड किती आलेली आहे? ब्रेड 16. 16 चौक किती होते? 64. 640 स्क्वेअर युनिट आपण म्हणू याला. आता हे जरी दिलं नसेल तरी आपण काय करू? युनिट हा यूज करू. कोणतं युनिट आहे त्याच्यानुसार घेतील ते. ठीक आहे. युनिट हा वर्ड यूज करू. आता इथं काय म्हणणार? युनिटच येईल आन्सर, कारण ऍडिशन आहे लेंथ. युनिटच आहे, ती पण एक लेंथच आहे पेरिमीटर पण, त्यामुळे त्याला पण काय म्हणणार? युनिट. इथं किती एरिया कसा करणार? स्क्वेअर युनिट असं लिहायला लागेल तुम्हाला. तर ही जी ऍक्टिव्हिटी होती ते तुम्हाला मी आता व्यवस्थित काय करून दिलेलं आहे? सॉल्व्ह करून दिलेला आहे. हा जो शेवटचा पार्ट होता या पद्धतीने. मग मी फर्स्ट ऑफ ऑल काय केलं? आता हा सोडवला कसा मी सांगतो. पहिल्यांदा काय केलं? दिलेल्या रेक्टेंगलची प्रॉपर्टी मला माहित असावी लागते. आता मी जर सांगितलं की तुम्हाला जिओमेट्रिकल प्रॉपर्टीज वरती पण वर्ड प्रॉब्लेम विचारले जातात, त्यातलाच हा क्वेश्चन आहे. मग रेक्टेंगलची प्रॉपर्टी काय आहे? अपोजिट साइड इक्वल असतात. त्या प्रॉपर्टीज आणि अपोजिट साइड तुम्हाला दिलेले आहेत. आणि रेक्टेंगलला डायमेन्शन काय असतात? एक तर लेंथ असते आणि एक ब्रेड्थ असते. मग त्याच्यात जे रिलेशन आहे, पेरिमीटर फाइंड आउट करण्याचा आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे, एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला माहित पाहिजे, आणि दोन्ही पण फॉर्म्युले लेंथ आणि ब्रेड्थ मध्ये आहे. ठीक आहे. तर फर्स्ट आपण काय केलं? ह्याच्यावरून अपोजिट जे प्रॉपर्टी आहे रेक्टेंगलची त्याच्यावरून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून घेतल्या. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय तयार झाले? जेव्हा ते सॉल्व्ह केले, दोन्ही इक्वल असणार ना, अपोजिट साइड इक्वल असतात. हे सॉल्व्ह केले आपल्याला एक्स आणि वाय मध्ये एक लिनियर इक्वेशन मिळालं. ब्रेड दोन्ही सेम असतात, त्याच्यावरून एक्स आणि वाय मध्ये सेकंड इक्वेशन मिळालं. ते दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर आपण काय केलं? एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळवल्या. आणि आपल्याला दिलेल्या शेप मध्ये लेंथ आणि ब्रेड माहित आहे, त्याच्यानुसार कोणती पण एक साइड घ्या आणि त्याची लेंथ ही घ्या, ही लेंथ घ्या, अदरवाइज ही घ्या, दोन्ही पण आन्सर सेम येतील. तुम्ही अदर साइड पण घेऊन चेक करू शकता, हेच आन्सर येईल. मग लेंथ तुम्ही फाइंड आउट केली रेक्टेंगलची, ब्रेड तुम्ही रेक्टेंगलची फाइंड आउट केली. त्यानंतर पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल कसा काढता? 2 टाइम्स लेंथ प्लस ब्रेड. त्या पद्धतीनं या फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज पुटअप केल्या, हे तुम्हाला आन्सर भेटलं. त्याच पद्धतीनं एरिया ऑफ रेक्टेंगल कसा फाइंड आउट करता तुम्ही? लेंथ इंटू ब्रेड. या पद्धतीनं तुम्ही काय करता? फाइंड आउट करता. ठीक आहे. तर हे तुम्हाला आन्सर भेटले दोन्ही पण. ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये एवढंच. आपण काय करणार या व्हिडिओ मध्ये? आपण एवढंच पाहणार आहोत. हे 2 क्वेश्चन सोडलेत, अजून किती मला वाटतं 6 क्वेश्चन काहीतरी आहेत, ते आपण काय 1 बाय 1 नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. तोपर्यंत ठीक आहे. काय जर डाऊट असतील, काय सजेशन असतील तुम्हाला सांगायचे, तर तुम्ही काय करा? डाऊट सेक्शन मध्ये आम्हाला सांगू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक काम करा, कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही काय करा, जे काय तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही विचारा. काही इम्प्रूव्हमेंट साठी काय करावे लागतील गोष्टी, तर तुम्ही अवश्य सजेस्ट करा. ठीक आहे. थँक्यू. आज त्यापुरतं एवढंच. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय बघू? आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये त्याच्या पुढचे सम्स जे आहेत ते सॉल्व्ह करू. ठीक आहे. ओके. थँक्यू.